आज आपण कॅनॉनचं प्रिंटर अनबॉक्स करणार आहे। मॉडेल नंबर आहे कॅनॉनचा G3010 प्रिंटर। प्रिंटरला हे सील केलं जातं, हे सील पण काढून घ्यायचे। हे पार्सल मध्ये मुवमेंट नको व्हायला त्यासाठी लावलेलं असतं। त्यानंतर प्रिंटरच्या बरोबर एवढे 4 बटन आलेले असतात। याच्यात सर्व 4 कलर येतात। त्यानंतर 2 हेड आलेले असतात, एक ब्लॅकचा हेड असतो, एक कलरचा एक असतो। हे दोघं हेड आपण त्याच्यात टाकायचे। त्यानंतर पॉवर केबल एक आलेली आहे आणि एक प्रिंटरची केबल आहे। म्हणजे लॅपटॉपला लावायचं असेल, डेस्कटॉपला लावायचं असेल ते याच्या थ्रू कनेक्ट करू शकतात। असं ओपन केल्यानंतर इथे इंक टाकायची तुम्हाला। एक हेडला पण एक लॉक लावलेला असतो, तो पण ओपन करून घ्यायचा। आणि पॅच ओपन केल्यानंतर इथे हेड टाकू शकतो आपण। ओपन केला त्यानंतर खालच्या साईडला एक सील असतो, तो पण ओपन करायचा आणि वरच्या साईडला असतो तो पण ओपन करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ब्लॉक नाही होत त्याच्यामुळे। हा ब्लॅकचा इकडे टाकला आपण। त्यानंतर हा कलरचा आहे, सी म्हणजे कलर असतो। याचं पण खालचे आणि वरचे दोघं काढून घ्यायचे। हा पण टाकला आपण। त्यानंतर हे लॉक करून घ्यायचं। हे लॉक केल्यानंतर हे 2 ऑप्शन बटन दिसत आहे, हे पण खाली करून घ्यायचं। त्यानंतर ब्लॅकची बॉटल टाकणार आहे। इकडे ब्लॅकचं असतं दिलेलं असतं, हे ब्लॅकची बॉटल इथं टाकायची। कलरनुसार इथं दिलेलं असतं, हे कलर टाकायचे। बसून जाते ब्लॅकची पूर्ण बॉटल। हा सी म्हणजे सायन्स कलर असतो। सायन्स कलर इकडे साईडला टाकून घ्यायचा। बॉटल अशी सरळ केल्यानंतर थोडी प्रेस करायची। प्रेस केल्यानंतर इंक ऑटोमॅटिकली जात असते। पूर्ण बॉटल बसून जाते बरं याच्यामध्ये। पूर्ण बॉटल बसून जाते। हे लॉक करून घ्यायचं याला। त्याला एक शेवटचा कलर राहिला आपल्याला मेजेंटा म्हणून, पिंक कलर असतो। आणि याचा सिम्बॉल जो दिलेला आहे तो एम दिलेला आहे। एम म्हणजे मेजेंटा असतो। खाली करून घ्यायचं। त्यानंतर इथं थोडं वरती केल्यानंतर हा खाली येऊन जातो। ज्यावेळेस तुम्हाला एखादा पेपर अटकला तर हे वरती केल्यानंतर हा इकडे मुवमेंटला असतो, त्यावेळेस पेपर भरून घ्यायचा। भेटतो हा टाकायचा। पॉवर बटन ऑन केल्यानंतर काही सेकंदानंतर ऑप्शन आल्यानंतर आपल्याला ब्लॅक कलरचं बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे हे जे नळ्या आहेत कोरड्या याच्यात इंक भरली जाते। हे आता कोरडी दिसते ना, ही इंक याच्यात भरली जाईल। हे बटन प्रेस केलं, हे बटन प्रेस केल्यानंतर इंक भरणं चालू होऊन जातं। चला
केलं आहे आता. यानंतर आपल्याला डेमो पेज काढायचं आहे. डेमो पेज काढण्यासाठी म्हणजे कलर किती आलेले आहेत, काय आलेलं आहे, त्यासाठी हे बटन एकदा प्रेस करायचं. त्यानंतर ब्लॅकचं एकदा बटन प्रेस करायचं. ब्लॅकचं बटन प्रेस केल्यानंतर तो पेपर घेतो. पेपर घेतल्यानंतर कलर पूर्ण प्रॉपरली भरले गेले आहेत का ते समजतं. हे बघा, प्रिंट आली बरोबर, कलर पण सर्व बरोबर आलेलं आहे, टोटल कलर भरले गेलेत. आपलं प्रिंटर रेडी झालेलं आहे.